काय पण होतं ना म्हणजे काम त्याच्याने. हा. हा? आपण काय करू, त्याचा नंबर झाकू, कलर मारू, नाही, 10 मिनिटाचं काम आहे. नाही तसं नाही जमत सर. नाही सर, तसं नाही हा? जमत. माझ्या आयुष्य माझ्या नोकरी सवाल आहे सर. तसं नाही जमत सर. माझी नोकरी जाईल. नाही सर, मला तर नाही जमणार, कारण की सर हा आपला कॉर्पोरेशनचा आहे. बरं 10 मिनिटं. रोड रोलर वाले सोबत आज प्रँक आहे भाई, 100% येतोय भाई उतरून खाली. किती भाडं असतं याचं? हे ह्याला 11,000 रुपये. 11,000 रुपये. हा. एक मिनिट, गाडी पुढे घेतो जरा. मागे गाडी आली. आणि काय म्हणजे किती तासाचे, किती 1000 का 24 तासाचे? 8 तास. 8 तासाचे. हा. 11,000 रुपये. हा. 8 तासाचे. 8 तासाचे. आणि काय पण होतं ना म्हणजे काम त्याच्याने. हा. हा? तुम्हाला काय करायचं? फ्री आहेत का? काय करायचं? मला आहे ना, माझ्या एका मित्राने काय केलंय, माझ्याकडनं अमाऊंट मोठी आहे पण तो द्याय नाही. आपल्याला त्याच्या सगळ्या गाड्यांवरती आणि घरावरती चालवायचं आहे. हंसता तू तो गया बेटे, किथे चलिया गोभी दे आलू. नाही करते. त्याला दुसरा रोलर लागेल. हा नाही रोलर, त्याला मोठा रोलर लागेल. हा बारीक आहे. हा गाड्यांवर चालू तात्पुरता, म्हणजे तो दहशत मध्ये येईल, घाबरेल तो. ना मला साईड होती, माझी गाडी येऊन थांबलेली आहे. ते जवळजवळ आहे ना 1,00,000-1.5 लाखाचा माल आहे. मग आता माझ्याकडे टायमिंग नाही. अहो, आपलं पेमेंट किती आहे माहिती का? 12 लाख रुपये पेमेंट आहे त्याच्याकडे. नुसती एक जरी गाडी चिरडली ना त्याची काय, तरी त्याला कळेल की दहशत मध्ये येणार तो 100%. आणि सर कसं माहितीये का, आता आम्ही हे आपलं कॉर्पोरेशनचं आहे. हे आता आपण काय करू, त्याचा नंबर झाकू, कलर मारू, नाही, 10 मिनिटाचं काम आहे. नाही तसं नाही. कॉर्पोरेशनचे होय. हा. कॉर्पोरेशनच्या वरती ह्याच्यावरती नाही नव्हतं. तो मोठा रोलर आहे का कॉन्टॅक्ट मध्ये? ते ठेकेदाराकडे असतं सर. केवढा मोठा असतो तो रोलर? टनावरती असतं सर. म्हणजे अशी त्याच्या त्या गाड्या आणि घरावरनं म्हणजे त्याच्या घराच्या भिंतीत जरी घुसला तरी बाद झालं. आता सर, आता कसं माहितीये का, आता आम्ही कॉर्पोरेशनचे मला तरी आता नाहीच होणार, कारण की आता कॉर्पोरेशनला असतो आम्ही. आता कॉर्पोरेशन दुसरा रोलर कोणचा आहे? तुम्ही म्हणले तो मोठा रोलर, तो कोणचा आहे? तो चालून टाकू असं. ते सर आहे ना, मला वाटतं ना त्यांचं एक ऑफिस आहे ना ह्याला आहे, पुढं कात्रजला आहे. ते करतात का असली काम? काय ते नाही माहिती सर बाबा, पण त्यांचं कॉन्ट्रॅक्टचं नंबर तर माझ्याकडे काम तर करू. मी काय म्हणतो, मी त्याला खोटं बोलून पुढे बोलून घेतो. काय तुम्ही मला का द्या चालवायला? मी म्हणतो एक राईड घ्यायसाठी घेतलं आणि चढवून टाकलं. नाही सर, तसं नाही. माझ्या आयुष्य माझ्या नोकरी सवाल आहे सर. अहो, तुम्ही नाही काय करायचं, मी चालवतो. तसं नाही जमत. नाही मी चालवतो ना दादा, तुम्ही माझं हे करा. म्हणा तो माणूस सरपी राहतो, आला बसला आणि चालवलं, मी मुतायला गेलो, संपला. नाही तसं नाही जमत सर. माझी नोकरी जाईल. अहो, आपलं अख्खं पेमेंट आहे 12 लाख रुपये. मी मित्रा खातीर दिलं आणि त्यांनी मला चित्र काढलं. हा सर, मान्य आहे मला, पण आपण आहे ना सर असं करत सर. बघा जमतंय का? कोणालाच नाही, कोणाच्या इकडच्या कानाला खबर नाही जाणार. नाही सर, मला तर नाही जमणार, कारण की सर हा आपला कॉर्पोरेशनचा आहे. बरं 10 मिनिटं मला द्या, मी तुम्हाला 10 मिनिटाचे काय असतील ते गपचूप पैसे देतो. कोणाला काही सांगायचं नाही, काय नाही. सर 10 मिनिटाचा विषय नाही सर. माझ्या नोकरीचं सवाल आहे सर. नोकरीचं सवाल आहे सर. मी 5-10 हजार रुपयासाठी 5-10 रुपये नाही देणार हो तुम्हाला. नाही सांगतो तुम्हाला, ऐका ना. मी 5-10 हजार मी नोकरी नाही ना. पण आपल्याला आहे ना त्याचा माझच मोडायचं झालंय. मी आतापर्यंत 7-8 रोलर अडवलेत असं विचारायला. मला वाटलं की तुम्ही माझी मदत करता म्हणून म्हणलं. नाही सर, माझी नोकरी कशी नोकरी जाईल ना सर. दुसरं नाही ना, नोकरी जाईल ना माझी. पण मी काय म्हणतो दादा, मी काय म्हणतोय, एकदा फक्त मदत करा.
नाही सर मी एकदा माझी मदत करा. माझी त्याचा माझच मोडला पाहिजे आपल्याला, कारण काय आहे, त्यांनी मी मैत्री खातीर त्याला पैसे दिले इमानदारीने की हा. बाबा अडचणी ते घे, हा. पण त्यांनी त्या पैशाच्या गाड्या घेतल्या, आईस केली, लग्न केलं, बायकोला सोनं नाणं केलं, आणि आता मी पैसे मागतोय तर मला म्हणतोय नाही येत जा, काय करायचे ते कर. मग आपल्याला पैसे नाही भेटले ना तरी चालतात, पण त्याच्या गाड्यांवरती ना नाही. रोलरच चालवायचं. मला तर नाही चालणार सर, कारण की हा? माझं हातावरचं पोट आहे सर. मी माझं पोटावर लात मारून सर मी अशी काम करत नाही सर. नाही काम करत. कॉन्ट्रॅक्ट वर्षाचं रोलर असेल ते जमन त्यांचा कोणाला सांगायचं नाही. सर, समजू अगर नाही समजू, मी माझ्या नोकरी संघ इमानदारी असतो सर. मग तुम्हाला हा. मग तुम्हाला तुमच्या इमानदारीबद्दल एक तुमच्या ठेकेदाराने 50,000 रुपये दिले पाहिजे. सर ते माहित नाही, पण मी माझ्या नोकरी संघ नाही, सर दिले पाहिजे. इमानदारी, दिले पाहिजे. मी माझ्या नोकरी संघ इमानदारी सर. एक मिनिट आता थांबा, हा. आम्ही युट्यूबर आहे. हा का? हा, आणि आज समोर कॅमेरा चालू आई आहे. शपथ. आणि तुमची एक लॉयल्टी टेस्ट करत होतो की तुम्ही हा. किती तुमच्या कामाबद्दल इमानदार आहेत काय. तर मित्रांनो, आणि ह्यांचे ठेकेदार जर हा व्हिडिओ बघत असतील ना, तर तुमचा कर्मचारी तुमच्या कामाबद्दल किती इमानदार आहे ना ते बघून घ्या. ही गोष्ट तुम्हाला कोण दाखवणार नाही, प्रँक्टर सागर दाखवणार आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. हे जे ऐकून सगळं चाललं सर होतं कसं माहितीये का, मी माझ्या कामाला खूप इमानदार आहे. नाही, मी माझी नोकरी सोडून माझ्या ते नाही. तुम्हाला फील कसं होतं आम्ही नाही मला सांगितलं जरा काम. कसं आहे माहिती का सर, की करतात जे असेल ते करत असेल, पण मी तर नाही करत. नाही, तुम्हाला फील कसं होतं मी असं सांगताना नाही किंवा ना, तुमच्या मग डोक्यात काय चाललं होतं. असं वाटत होतं काय करायचं थोडं पैसे, पण आपण आपले काम संग इमानदार राहून सर हे करू शकत नाही ना सर. तुम्हाला समोर बघून एक मेसेज द्यायचा आहे आपल्या व्ह्युअर्सला. अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका, अनोळखी माणसांच्या गाडीत कधीच बसवू नका. आणि अशी कितीही लाच दिली कोणी पण तरी अशी चुकीची कामं करू नका. तुम्ही बोलायचे तुमच्या मनाने बोलायचं, काय जे असेल ते, नाही का तुम्हाला वाटतंय जे असं तुम्ही ना, तुम्ही तुमच्या कामासंग इमानदार राहा. कुणी असं लालच जसं मी राहिलं. लालच देत असेल तरी कुणाचा रुपये घेऊ नका. आपल्या मालकासंग आपल्या ह्याच्यासोबत तुम्ही इमानदार राहा. आणि ह्यांचे ठेकेदार जर हा व्हिडिओ बघत असतील ना, तर दादा तुम्हाला मी 100% सांगतो सॅलरी वाढली पाहिजे. दादाची इमानदार लय लॉयल माणूस आहे. एवढं मी त्यांना हे करत होतो ना आतमधनं की भाई चल काय पण पैसे होऊन दे, किती पण होऊन दे, देतो. पण नाही, अजिबात माणूस अजिबात इकडं पण तिकडं पण हल्ला नाही. तर बघून घ्या तुमच्या कामगारांची इमानदारी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा. बोला ना तिथं, सागरला प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा. सागरला सबस्क्राईब करा, Like करा. लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला भीती किती वाटली ते सांगा फक्त थोडक्यात. भीती वाटत होती. चला, आणि असं आहे ना, अनोळखी माणसांच्या गाडीत नाही बसायचं.